नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी सोबत शुभ दुपार. आज बघा आपल्या माऊली बाळाला शाळेला सुट्टी आणि आज माऊली बाळांनी आम्ही चाललोय बाहेर. आहे ना माऊली? बाहेर चाललोय कार्यक्रमासाठी आणि आत्या, अक्षता, बापू ती पण गेलेत लग्नाला. तर माऊली बाळाला जायचं होतं. माऊली बाळाला लग्नाला नेत होते, पण ते काही गेलं नाही. त्याला माझ्यासोबत यायचं होतं कार्यक्रमाला. तर आपल्या सगळी सकाळपासून असं आभाळ गच्च भरले. आज काय कालपासून काही पाऊस नाही. तर सगळी घरातली कामं वगैरे आवरली. स्वयंपाक, देवपूजा, भांडी, कपडे सगळं झालं सकाळीच लवकर. आता दुपारचे 12:30 वाजलेत बघा. आणि आम्ही निघालो तर शेळीला वैरण पाणी केलं. आज घरी कोण सुद्धा नाही, सगळं शांत शांत वातावरण. तर माऊली बाळाला बघा मला सोडून अजिबात करमत नाही, का नाही? मला सोडून अजिबात करमत नाही. आणि तसं पण म्हणलं तर बापूपाशी पण राहत होती. आणि त्या दिवशी ना हे ब्लाऊज मी शिवलेला आणि हे साडी तर तुम्हाला म्हणलंच होतं एक दिवस घातल्यानंतर दिसल. तर बघा हा ब्लाऊज शिवला होता मी त्या दिवशी. असं 2-3 ब्लाऊज शिवलेले इथं. तर चला त्या ताईंचा ना मला फोन यायला लागलाय. तर आमच्या शेजारच्या मुलीचं बघा कार्यक्रम आहे डोहाळे जेवणाचं. तर आम्ही निघालोय. तर आज आता अक्षता, माऊली आणि सॉरी अक्षता, बापू ना आत्या कधी येतात काय माहीत नाही. तर तोपर्यंत बघा घरी कोणी सुद्धा नाही. तर एकदम शांत शांत वातावरण आहे. आम्ही सुद्धा निघालोय. हे बघा घराला असं लॉक वगैरे केलंय. हाय ना माऊली, आवरलं का तुझं? माऊलीला ना कुठं जायचं म्हणलं ना इतकं इतकं गडबड आणि इतकी घाई होती ना, इतका हरकून जातो ना काय सांगायलाच नको. तर 1 तास झालं बघा माझ्या अगोदर त्याचं सगळं आवरलं होतं. मम्मी झालं का नाही तुझं, झालं का नाही तुझं करत होता घराला बघा. व्लॉगसुद्धा त्यानंच केलेलं आहे माझं आवरेपर्यंत. तर चला आता निघतो आम्ही. 4 दिवसातून असं ऊन पडलेलं आहे बघा. आपली मस्त हिरवीगार चिंच आणि आज ना एक गुलाबाचं फुल मी आज माझ्यासाठी तोडलेलं आहे, तुम्हाला दाखवतेच. आणि गवताचं म्हणलं तर काय टेन्शन नाही. बापूंनी काल पण आणलेले गवत आणि परवा पण आणलेलं होतं. आता शेळीला वैरण पाणी केली तर थोडीशी सावली येते बघा, तेवढे शेळी आपली बसते. आता काय झाले माहीत नाही. तर एक फुलं माझ्यासाठी तोडला ते एकच राहिलेलं आहे. हे असं ना ब्लाऊज शिवलेला मी त्या दिवशी आपलं साधं सिंपल शिवलेलं आहे. तर कसा वाटला ते नक्की सांगा. आता हे जे व्हिडिओ आहे बघा गुरुवारचा आहे. आमच्या शेजारच्या मुलीचं ना डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता आणि आम्ही तिकडं गेलो होतो. आता गुरुवारी ना माऊलीला सुट्टीच होती आणि अक्षताला पण. दोघे पण घरीच होते. मग काय माऊलीला सोबत ना नेलं होतं मी. आणि आम्ही तिथं बघा 2-2:30 वाजता पोहोचलो होतो. तर सकाळी ना घरातून 12:30 पावणे 1 वाजता निघालो होतो. आता जवळच असल्यामुळे ना माऊलीला पण घेऊन गेले होते. मग काय आम्ही गेलो होतो बघा त्यावेळेस नंतर स्वयंपाक वगैरे झाला. चालू होता. मग काय चहा वगैरे झाला आणि थोड्या वेळ बसलो वगैरे गप्पा गोष्टी झाल्या. तर त्याचा काही व्हिडिओ शूट केला नाही. आता माऊली सोबत होता बरं का, पण माऊली पण अजिबात बाहेर बाहेर खेळत होता. अजिबात आतमध्ये लय येत नव्हता. आता व्हिडिओ काय शूट केला नव्हता. मग त्याच्यानंतर बघा कार्यक्रमाला सुरुवात झाली 4:30-5 वाजता. मग सगळ्या बायकांनी वगैरे ओटी भरली. तर चला म्हणलं आपण पण ओटी भरून घेऊया. मग काय ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला आणि मग काय जेवायला बसलो. आता माऊली बाळ माझ्या अगोदर कधी जेवलं होतं माहीत नाही आणि लगेच बघा मी जेवायला आले की लगेच जेवण वाढायला घेतलं. आता माऊली बाळ बघा अजिबात कुठे गेलं ना, अजिबात लाजत वगैरे नाही. तर कामं वगैरे करतो. तर दत्तापाशी राहून ना त्याला सवय झाली होती जेवण वगैरे वाढायला. मग काय लगेच जेवण वगैरे वाढायला घेतलं बघा. तर जेवणात ना खूप छान असं मेनू होता. तर या सगळे जेवायला. तर दुपारचे ना 1 वाजलेले आहेत आणि माझं ना आत्ता व्हिडिओला सुरुवात करते. तर काल ना व्हिडिओ शूट केला नाही आणि आज पण तसंच झालंय. तर इतकं गरम व्हायला लागले बघा. आपलं माऊलीनं कूलर लावलाय आणि आज सगळ्यांचीच एकादशी आहे. तर अक्षता माऊली आले शाळेतनं दुपारी सॉरी 12 वाजता. आणि आपलं इकडं अक्षताची मैत्रीण सुद्धा आलेली आहे. तर पोरी बघा व्हिडिओमध्ये यायला लई लाजत असते. तर माझा आणि माऊलीचं ना इकडं मस्त दही आणि शाबू खायचं चाललंय. तर या सगळे फराळ करायला आणि या सगळ्यांचीच एकादशी आहे. भरपूर असं ऊन पडलंय बघा, इतकं गरम व्हायला लागलंय. तर माझं मिस्त्रीचं काम चालू होतं आणि बराच वेळ 1-2-3 तास नंदबाई आल्या होत्या. तर आमच्या भरपूर साऱ्या गप्पा चालल्या होत्या. तर व्हिडिओ काही शूट केला नाही. तर नंदबाई आल्या होत्या आत्ताच गेल्या त्या. तर बरंच आमचं गप्पा गोष्टी चालू होतं नंदबाईचं माझं. तर काल ना तब्येत अजिबात बरोबर नव्हती. आज अजून तसंच झालेलं आहे बघा. सर्दी शिंका वगैरे भरपूर त्रास होतोय. तर म्हणलं चला आता थोडासा ना व्हिडिओ शूट करूया. सकाळपासून अजिबात केला नाही. खाली बसा की, खाली बसा. तर इकडं बघा आपलं अक्षूचं आणि तिच्या मैत्रिणीचं पण ना असं खिचडी खायचं चाललंय. बस खाली.
आपलं माऊलीचं आणि माझं मस्त तोंडी लावण्यासाठी दही आणि आपलं खिचडी आहे ना. म्हणजे बोल वाटत नाही तुझ्यात. मग माऊली कसं बोलते पोरी मध्ये मला लाज वाटते एवढं एवढं म्हणजे बोलायला. तर संध्याकाळचे ना 8 वाजल्यात आणि आज बऱ्याच दिवसातून ना जेवणात काहीतरी वेगळा मेनू केलाय. आता 2 दिवस झाले ना व्हिडिओ काय बनवला नव्हता, तर माझी पण तब्येत बरोबर नव्हती. तर सांगतेच तुम्हाला आज मी जेवणात काय मेनू बनवलाय बऱ्याच दिवसात, आणि ते पण माऊलीच्या पप्पांच्या आवडीचं आहे. आता सकाळी ना डोसा वगैरे बनवला होता, त्याचा काही व्हिडिओ शूट केला नाही, आज दिवसभर व्हिडिओ शूट केला नाही. आता बनवायचं होतं एक आणि झालं एक, तर मला वेगळंच काहीतरी बनवायचं होतं, तर राहू द्या. तर असं तर मी पुढं उद्या सकाळी म्हणलं असं तर सकाळी ना ते बनवावं. आणि माऊलीचं म्हणणं होतं की आज पावभाजी बनव, तर माऊलीच्या पप्पांनी आता पाव पण आणलं होतं. पण असं म्हणलं उद्याच्याला सकाळी ना पोरा नाश्त्यासाठी पण होईल आणि माऊलीला डब्यासाठी पण डब्याला असं काय वेगळं नेहरा ना लई आवडते. तर चला दाखवते मी आता काय बनवते. तर आता भरपूर दिवसातून ना असं मस्त मी मेंदू वडे बनवलेले आहेत. आणि आपल्या इकडं ना मस्त गोड आणि तिखट असं चटणी बनवली खोबऱ्याची. आणि आपल्या इकडं मस्त असं सांबर असा वेद बनवलेला आहे बघा. तर एवढ्या खुसखुशीत आपलं हे बघा मस्त ना आपलं मस्त उडीद वडे झाले बघा, आणि कमी तेलाचं. आता मी जे उडीद वडे बनवत होते ना त्यावेळेस ना एका ताईंचा फोन आला होता. ह्याचा काही व्हिडिओ शूट केला नाही आणि भरपूर आता कंप्लीट 1 तास ते 1.5 तास ना त्या ताईंचा मला फोन चालू होता. आता काय फोन पण ठेवता येईल आणि व्हिडिओ पण शूट करता येईल असं काम झालं होतं. आता ह्याचा काही व्हिडिओ शूट केला नाही आणि ह्याची रेसिपी पण ना शेअर केली नाही. जर तुम्हाला माझी रेसिपी बघा वाटत असेल ना तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी ह्याची रेसिपी ना तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल.